गाडी चार्जिंग असताना एसी चालू ठेवायचं नाही आणि गाडी बंद करत असताना पहिला गाडी एसी बंद करायचं, गाडी चालू करायचं, नंतर एसी चालू करायचं. आणि ज्यावेळी आपण चार्जिंग करत असतो त्यावेळी आपली एसी चालू असते बॅटरी बॅटरीसाठी. अरे शांतता ठेवा, महत्वाचं आहे एकदम. सर्व्हिस करायची तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. मागचे तुम्हाला जर ऐकू जर येत नसेल तर पुढे या. ठीक आहे, जागेवर ऐका, शांत. चार्जिंगला असताना आपली गाडी एसी चालू असते, परंतु इथं क्रिस्टलवर दाखवते ह्या मीटरवर ते एसी चालू असते. फक्त गाडी बंद करत असताना चार्जिंग लावताना एसी बटन बंद करायचं, आपली गाडी एसी बंद होते. चार्जिंग लावलं आणि एसी चालू होत आहे. कोणी एसीचा फॅन चालू करायचं नाही, एसी चालू ठेवायचं नाही, ज्यामुळे आपलं बॅटरीला प्रॉब्लेम येऊ नये. आता चार्जिंग लावत असताना एसी अटॅच बॅटरीचं कुलंट सिस्टीम आहे, बॅटरी कुलंट फॅन करत असताना कंटिन्यू आपली एसी चालूच असते चार्जिंग लावताना. पण कशामुळे तर आता तुम्ही एसी लावलो, बॅटरीचं कुलंट सर्क्युलेशन होत नाही, त्यामुळे आपण बॅटरी चार्जिंग करत. तुम्ही आता म्हणत होते आपल्या गाडीला किती बॅटरी? 8 बॅटरी आहेत. 8 बॅटरीमध्ये पूर्ण कुलंट सर्क्युलेशन साठी दिलेलं आहे त्यांनी. गाडी चार्ज होत असताना आपल्या गाडीचं पूर्ण कुलंट फिरत असतं, म्हणजे गाडी गरम होऊन बॅटरी गरम होऊन फुटू नये म्हणून, आहे ना. पूर्ण कुलंट चालू असतं. गाडी चार्जिंगला जरी असेल तर एसी चालू असतो, पण एसी कुठला चालू असतो? खाली जे बॅटरी आहेत ना त्यात कुलंट पूर्ण फिरत असतं, गार ठेवतं बाटल्यांना बॅटऱ्यांना, है ना. आपण चेक करत असतो. आपण चार्जिंगला लावलो तर तुम्ही जर आतमध्ये बसलो असतो एसी चालू करायचं नाही. या इकडं, म्हणजे सगळे नाही येऊ शकत, पण सांगा तोपर्यंत सांगतील ना कोणतरी. भूषण व्हिडिओ बनव, एक जण व्हिडिओ बनवा तुमच्या ग्रुपवर शेअर. चालू व्हिडिओ चालू आहे. तुम्ही समजून घ्या. हे का आपलं एक आयटी सिस्टम आहे पूर्ण. आयटी सिस्टम मध्ये कसं असतं माहिती का, आपल्याला पूर्ण बोर्ड दिलाय. समोरचा हा बोर्ड दिला, हा रूट बोर्ड आहे. बॅक साईडला एक रूट बोर्ड, आपल्याला 2 रूट बोर्ड झाले. आपल्या गाडीला 3 कॅमेरे, हा एक कॅमेरा झाला, फ्रंटचा बॅकचा कॅमेरा एक आहे तिकडं, आणि त्याच्या रिव्हर्स एक कॅमेरा आहे. असे 3 कॅमेरे पूर्ण. हे झाले आपली बीडीसी स्क्रीन. त्या स्क्रीनवर तुम्हाला चालू करण्यासाठी इथं दिलेलं ऑप्शन हे आयटीएसचे एक आहे, आणि हा तुमचा बोर्ड चालू आहे समोरचा बोर्ड झाला. हे जे दोन बटन आहे हे तुमच्या कामाचे आहेत. हे बटन दाबलं तर तुमचा बोर्ड चालू आहे, आणि आयटीएस चालू झालं तर टीव्ही चालू आहे. टीव्हीला बीडीसी म्हणतो आपण, बस ड्रायव्हर कंट्रोल. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, तुम्हाला 3 कॅमेरे दिसतील, यातून रूट लावता येईल तुम्हाला. आणि दुसरं तुमची व्हिडिओ रेकॉर्डिंग लाईव्ह तुम्ही बघू शकता, जे रेकॉर्डिंग चालू आहे का ती वाली. आपल्याला चालू आहे 15-20 सेकंड घेईल तो झाल्यानंतर. याच्यामध्ये लाईव्ह लोकेशन बी चालू असतं तुमची गाडी कुठे आहे, तुम्ही किती किलोमीटर पाळता, स्पीडने चालता, दमाने चालता, त्याच्यावरून त्याबरोबर कळून जातं. हे 3 कॅमेरे दिलेले. हा पहिला कॅमेरा आपला फ्रंटवाला, हा सेकंडच्या बॅक साईडवरून, हा आपला रिव्हर्सचा कॅमेरा. रिव्हर्सचा गेअर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक रिव्हर्सचा कॅमेरा चालू होऊन जातो. तरी आपल्याकडे आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 3-4 ऑप्शन आहे खाली. याचं मेन कामच कोणता तुमचा? हा PIS म्हणजे काय, आपला रूट कोणता सिलेक्ट करायचा. इथं रूट अपलोड केलेलं नाही आपण. जर का रूट अपलोड करायचा असेल तर इथं तुम्ही नंबर टाकून सर्च करू शकता. समजा 12 नंबर रूट लावायचा, आता 12 टाईप करून तुम्ही सर्च करू शकता डायरेक्ट. 12 नंबर जो रूट असतो येऊन जातो. सध्या येणार नाही कारण आपण टाकलेला नाही कोणता रूट सेट केलेला. हा, आता जो रूट आहे आपला, समजा हा वेलकम करायचा पहिल्याला वेलकम टू ओलेक्टा, इथं बघा जे सिलेक्ट केलं आहे का तो इथं दिसत असतो आपला रूट. समजा इथं असं संभाजीनगर ते बीड, तर इथं दिसून येत संभाजीनगर ते बीड 1 नंबर रूट. इथून काय करायचं, अपडेट केल्यानंतर हा अपडेट व्हायला चालू जाईल. जर कार्ड पुन्हा ऑरेंज मध्ये येत नाही, ग्रीन मध्ये येत नाही, तोपर्यंत अपडेटिंग दाखवत राहील. जो अपडेट मध्ये कम्प्लीट होऊन जाईल तुमचं. बघा याच्याकडे थोड्यात होऊन जाईल तो. सर ते टीव्ही लिहिलंय ते कसं त्यांना डमी बटन येते, त्याचं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. बघा आणखी अपडेट व्हायला जवळपास कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागतात. हिरो होईल तेव्हा, हिरो जेव्हा होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये जर का तुम्ही याला बंद केलं तर कधी कधी कसं होतं, समोर एक दुसरा रूट दिसतो, मागं दुसरा दिसतो. तुम्हाला जर का दोन्ही सेम दिसतात, याला अपडेटिंग होत तर गाडी बंद करायची नाही. आणि जेव्हा कधी तुम्हाला गाडी बंद करायची, पहिले तर एसी बंद करायचा, दुसऱ्या नंबर आयटीएसचं बटन हे बंद करायचं, मग गाडी बंद करायची. याला कधी तुम्ही मध्येच बंद केलं, हा याला बंद नाही केलं, बटन चालू केलं, तुम्ही तुमची गाडी बंद करून टाकली, तर नंतर कसं होतं, एक पुरं ब्लँक स्क्रीन दिसते तुम्हाला. याच्यावर फक्त लाईट दिसेल, पुरं स्क्रीन ब्लँक दिसेल किंवा ब्ल्यू दिसेल तुम्हाला. सर समजा आपण हॉटेलला थांबलो, गाडी बंद केली तर रूट तोच राहील ना का परत? रूट नाही, डबल सेट करायला लागतं. जेव्हा गाडी एकदा रूट लावलं तुम्ही, गाडी कुठेही बंद केली, बटन बंद करायची, पण एकदा रूट लावला तो तुम्ही जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत चेंज होत नाही. जेव्हा तुम्हाला मॅन्युअल चेंज करला, बघा इथं अपडेट झाला आता. बस एवढंच आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन तुमचे? ठीक आहे, चला. हो अमोल सर. हो, काल गाडी पोरांनी नेली, काय स्पेअर टायर चेंज करायला, तर म्हणून ती लेफ्ट साईडला लागली, ती बघून बस रे, संध्या वाटतं पोरांनी